तर आपण कोणता पॉईंट बघणार होतो आज? त्या दिवशी आपण कलर करेक्शन बघितलं. कलर करेक्शनमध्ये आपण मी त्याच्या आधी तुम्हाला आत्ता जस्ट जे एक्सप्लेन केलं ते मला कोण सांगू शकतं की नेमकं मी काय सांगितलं? परत सांगतो, लक्षात घ्या की आज आपल्याला कलर आयसोलेशन बघायचं आहे. कलर आयसोलेशन आणि कलर करेक्शनमध्ये डिफरन्स बिटवीन काय, की ज्यावेळेस आपण एखाद्या इफेक्ट्स कंट्रोलमध्ये जाऊन डोमेट्रिक कलरमध्ये याच्या सेकंडरी चेंज करतो, त्याच्यामध्ये जो टॉलरन्स यूज करतो, जे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे ह्यू सॅच्युरेशन ॲड करतो ॲडजस्टमेंट लेअरवर, तो आपल्याला काय करावं लागतो, प्रोजेक्ट पॅनलवर घेऊन त्याला टाईमलाईनला ॲड करून त्याच्यामध्ये तो ॲडजस्टमेंट लेअर घेऊन त्याला इफेक्ट ॲड करून तो सोर्स पॅनलमध्ये घेऊन इफेक्ट्स कंट्रोलमध्ये जाऊन तो चेंज करावा लागतो. त्यासाठी आपल्याला आता सांगा मी काय सांगितलं? कलर आयसोलेशन आणि कलर करेक्शन्स. ओके, दोन डिफरन्स बिटवीन. देन कलर करेक्शन्समध्ये आपण एखाद्या व्हिडिओला जस्ट त्याचे कलर चेंज करू शकतो. एक्झाम्पल ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, त्याच्यानंतर त्याचा टॉलरन्स, त्याचं सॅच्युरेशन. बट काही इफेक्ट असं काय आहे की इफेक्ट्स कंट्रोल, प्रोजेक्ट पॅनलमध्ये इफेक्ट्स कंट्रोल आहे आपला इफेक्ट्स पॅनल हा इफेक्ट्स. तर याच्यामध्ये असे काही कलर असतात की डायरेक्टली आपण इथून पण ॲडजस्टमेंट करू शकतो. ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, चेंज टू कलर, त्याच्यानंतर हे चॅनल मिक्सर, कलर बॅलन्स, ह्यू सॅच्युरेशन, टिंट, हे पण आपण एखाद्या व्हिडिओला डायरेक्टली अप्लाय करू शकतो. बट हे आपण ज्यावेळेस व्हिडिओला अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला एक ॲडजस्टमेंट लेअर घ्यावं लागते. का घ्यावं लागते सांगा? येस, आपल्यानंतर काही चेंजेस करायचे असेल त्यासाठी आपल्याला एक ॲडजस्टमेंट लेअर घ्यावं लागते. ॲडजस्टमेंट लेअरला आपल्याला व्हिडिओ सॅच्युरेशन वगैरे ॲड करावं लागतं. देन त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आपण ती ॲडजस्टमेंट लेअर इकडून तिकडे मुजूरी केली तर त्याच्या खाली जे मटेरियल असेल ते पण चेंज होणार. एकदम सिम्पल बेसिक आहे. आता हे बघा, इथं काय समजा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. ओके, याला मी इथे ॲड करतो. नको आहे मला, क्लोज पॅनल. ओके, देन अनलिंक, मला हा नको आहे. डबल क्लिक, अनलिंक. आपल्याकडे व्हिडिओ आहे. ओके, आता एक्झाम्पल मी काय केलं, इफेक्ट्स पॅनलमध्ये गेलो, इफेक्ट्स घेतला आणि इथे एखादा टाकलं समजा सॅच्युरेशन. ब्लॅक अँड व्हाईट. ठीक आहे, हा मी डायरेक्ट याला अप्लाय केला. इथं डायरेक्टली ब्लॅक अँड व्हाईट झालं, दिसतंय? इथपर्यंत का आलं? बट आता हा इफेक्ट्स मला ॲडजस्टमेंट करायचा आहे, हा इफेक्ट्स. ओके, तर मी काय करणार, इफेक्ट्स कंट्रोलमध्ये इथं ब्लॅक अँड व्हाईट ॲड झालं, हे दिसतंय ब्लॅक अँड व्हाईटचं शेड. आता याच्यामध्ये स्पीड वगैरे तुम्ही इथून चेंज करू शकता. आता डायरेक्टली याला अप्लाय होऊन गेला इथे, तर असं अप्लाय नाही व्हायला पाहिजे. जर तुम्ही ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ॲडजस्टमेंट लेअर घ्यावं लागेल. ओके, आता एक्झाम्पल मी काय करतो, कंट्रोल झेड करतो किंवा हां एकदम प्लेन आहे. त्याच्यानंतर कलर बॅलन्स हा इथं अप्लाय केला. कलर बॅलन्स अप्लाय केल्यानंतर इथं कलर बॅलन्स पडला, इथं मी चेंजेस करतो बाय डिफॉल्ट. रेड कलरची लाईन आली ना खाली, ही वाली.
तर समजा मी हे चेंजेस केले थोडेसे. आता समजा मी याच्यामध्ये चेंजेस केले. ओके, तर काय झालं ते डायरेक्टली व्हिडिओला अप्लाय झाले, डायरेक्टली व्हिडिओला. मग तुम्हाला काय करावं लागते, ॲडजस्टमेंट लेअर घ्यावं लागते. ॲडजस्टमेंट लेअर कशी घ्यायची, इथं प्रोजेक्टवर आलो आपण स्टार्टिंगला, राईट क्लिक, मीडिया छोटे करतो याला, राईट क्लिक, न्यू आयटम, आणि इथं ॲडजस्टमेंट लेअर. ओके, आता ही ॲडजस्टमेंट लेअर ओके केली मी, आणि इथं ती पूर्ण ब्लँक येऊन जाईल. हे दिसते, ही ॲडजस्टमेंट लेअर एक ॲड करून द्या. एफेक्ट्स डिलीट. ओके, आणि ही ॲडजस्टमेंट लेअर याच्या वर, व्हिडिओच्या वर, लक्षात घ्या. हे बघा, हे खाली व्हिडिओ आहे प्लेन, ह्या व्हिडिओमध्ये काहीच एडिटिंग नाही आहे, बट ही एक ॲडजस्टमेंट लेअर आहे. जर तुम्ही एखाद्या ॲडजस्टमेंट लेअर म्हणजे एक पूर्ण ब्लँक, इथं जे तुम्ही याला जे तुम्ही ॲड करता ते तुम्हाला शो होईल. समजा मी काय करतो, इथं घेतोय, थोडी छोटी करतोय, आणि देन आता इथं माझे काही चेंजेस नाही आहे. ओके, आता जर मी इथं आलो, हा व्हिडिओपेक्षा हा थोडासा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ आहे, आपण थोडा व्ह्यू घेऊ, ट्रान्झॅक्शनवाला देऊ, रेशिओवाला, प्रीमियर प्रो, लेक्चर्स, स्लाईड शो, आणि हा व्हिडिओ घेऊ. याला स्केल टाकू, व्हिडिओला जस्ट क्लिक, आणि मोठं केलं. ओके, आता तुम्हाला कळून जाईल, एक व्हिडिओ तुमचा, दोन व्हिडिओ इथं, एक सिम्पल आणि आपला ह्यो एक सिम्पल. आता ह्या ॲडजस्टमेंट लेअरला तुम्ही जर इथं राईट क्लिक करून न्यू आयटममध्ये जाऊन जर ॲडजस्टमेंट लेअर घेतली तुम्ही, देन आता जर तुम्ही एखादा इफेक्ट्स घेतला, ब्राईटनेस अँड कॉन्ट्रास्ट, देन मी ॲडजस्टमेंट लेअरला ॲड केला, लक्षात घ्या, मी ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट याला ॲड केला. आता जर ब्राईटनेस वाढवला, व्हिडिओचा ब्राईटनेस वाढला आहे, थोडंसं ब्राईटनेस कमी करतो, कॉन्ट्रास्ट वाढवतो. समजा मी आता काहीतरी एडिटिंग केली इथं, ओके, बट हा जर मी एफेक्ट्स 1 मिनिट ऑफ केला, हा कशावर पडलाय, ॲडजस्टमेंट लेअरवर पडलाय. आता सध्या इफेक्ट आहे का नाही, आता, आणि ही जर ॲडजस्टमेंट लेअर ही जर इकडे घेतली तर ते दिसेल का, प्लेन झालं ना. आता तुम्ही जर ॲडजस्टमेंट लेअर जर इथं लावली तर ते कुठं दिसणार,
आता दिसतंय का? का दिसत नाही? आता दिसतंय का? समजलं? हे बघा, जेवढ्या जागेत तुम्ही ॲडजस्टमेंट लेअर लावताय तिथपर्यंत ते ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट दिसून येईल. समजतंय? आणि जर तुम्ही ब्राईट हे आणि ही जी आहे ॲडजस्टमेंट लेअर ही जर तुम्ही कमी केली, खूप कमी, आणि जर तेवढं जागा तो प्लेन होऊन जातोय. ॲडजस्टमेंट लेअरचं काम कळालं का काय? उद्या आपल्याला ॲडजस्टमेंट लेअरवर काम करायचं आहे. ॲडजस्टमेंट लेअर म्हणजे काय सांगा? इफेक्ट द्यायचे असेल किंवा एखादा ट्रान्झिशन्स ॲड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट लेअर घ्यावं लागतं. ओके, इकडे अनिकेत समजलंय? हो सर. काय ॲडजस्टमेंट लेअर म्हणजे? इफेक्ट घ्यायचा असेल, ट्रान्झिशन घ्यायचं असेल. पण त्याचा यूज काय? ॲडजस्टमेंट लेअरचा यूज काय? अनिकेत, ॲडजस्टमेंट लेअरचा यूज काय? हम्म? हा सर, व्हिडिओ एडिटिंगवर व्हिडिओ एडिट करण्यासाठी, व्हिडिओवरती काम करण्यासाठी उपयोग होतो. व्हिडिओ एडिटिंगवर काम करायचं ना आपल्याला, त्यासाठीच उपयोग करतो ना आपण. पण ॲडजस्टमेंट लेअर काम काय करते? इकडं अपूर्व समजलंय ना ॲडजस्टमेंट लेअर म्हणजे काय? ही डायरेक्टली सेपरेट असते. ही याच्यात जर तुम्ही काही जरी अप्लाय केलं आणि जर ज्याच्यात तुम्ही वर ठेवताना याला ॲडजस्टमेंट लेअरला, तर त्याच्या खाली तो इफेक्ट दिसून येईल. बास, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. जर ही ॲडजस्टमेंट लेअर तुम्ही जर अजून छोटी केली तर ते फक्त तेवढ्या जागेत दिसेल आणि बाकीचा सगळं रिमूव्ह. काही व्हिडिओ असे असतात ॲडजस्टमेंट लेअर का खूप सारे ॲड करतात. कळलं काय काम आहे का नाही अजून? मग जे सांगितलं ना मी तेच करून दाखवतो. तेच म्हणलं ना मी, किलोमीटर कलरमधून जर तुम्ही इकडून तिकडून कलर चेंज केले, टोन चेंज केला, जर तुम्ही इफेक्ट्समध्ये गेले, सो इकडे जर याच्यामध्ये आले मीडियामधून तुम्ही इफेक्ट्समध्ये गेले, इथं तुम्ही ॲडजस्टमेंट लेअर गेली, इथून एखादा इफेक्ट्स ॲड केला आणि ॲड केल्यानंतर परत तुम्ही सोर्स पॅनलमध्ये आले, सोर्स पॅनलमध्ये जाऊन इफेक्ट्स कंट्रोलमध्ये गेले आणि एडिटिंग केली तर तुम्हाला कलर आयसोलेशन दिसतं. असं सांगितलं मी. तेच मी जस्ट ओनली फास्ट जे सांगितलं ते नॉर्मलमध्ये सांगतोय. आता बघायचं आहे आपल्याला कलर आयसोलेशन म्हणजे काय. ओके, कलर आयसोलेशन म्हणजे मी असं सांगितलं होतं की मला त्याच्यातला एखादा पर्टिक्युलरली कलरला सिलेक्ट करायचं आहे, तेवढा कलर ठेवायचा आहे, बाकीचा कलर मला रिमूव्ह करायचा आहे. ओके, त्यासाठी आपण एखादा व्हिडिओ बघू. व्हिडिओ सापडण्यासाठी टाईम जातो जास्त. PNG ना, स्ट्रेट डेस्कटॉप कुठे ती मुलगी भेटला. ओके,
लक्षात घ्या, फ्री डाउनलोड म्हणजे जस्ट जेवढी क्वालिटी आहे, जेवढा डिस्प्ले आहे, जेवढं दिसतोय तेवढं फ्री क्वालिटी असते, फ्री डाउनलोड असतो. आणि देन तुम्ही जर इथं क्लिक करा, तुम्हाला जर डिफरंट टाईपमध्ये पण तुम्ही घेऊ शकता. मला फुल एच डीमध्ये पाहिजे तर मी डाउनलोड करू शकतो. येस, तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर होतोय का डाउनलोड? समजतंय ना? देन आता हे काही मॉडेल आहे. ओके, आता याच्यामध्ये आपण थोडेसे चेंजेस करू. देन ऑल कॅन्सल करतो. नो. देन प्रीमियर. किती FPS आहे? 24 FPS म्हणजे काय अनिकेत? 24. P आणि S फुल फॉर्म काय? काय सर? FPS. FPS. हा, हा जो दिसतोय याचा लॉंग फॉर्म काय? नाही सर माहित. का माहित नाही? लिहून घेतलं नव्हतं का? सर मी त्या टायमाला नव्हतो सर मी. तुम्ही कोणत्या टाइमला होते? मला एकदा टाइम सांगा तुमचा, कधी होते? हो सर, मी लिहून ठेव, मी कुठल्या टायमिंगला होतो मी लिहूनच ठेवलं नाही सर. बरं, ठीक आहे. लक्ष द्या व्यवस्थित. हो हो. अरे बाबा, व्हिडिओ जास्त मोठा आहे का? किती याचा आहे? ठीक आहे, काही इश्यू नाही. आता हे एक मॉडेल आहे. आता तुम्हाला याच्यातलं कलर आयसोलेशन करायचं आहे. परत तुम्हाला वाईपचा इफेक्ट माहिती ना कसा द्यायचा? वाईप ट्रान्झिशन का नाही? कशाच्या वेळेस दिलं होतं मी ते? कलर करेक्शनच्या वेळेस. ओके, तेच परत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. बिफोर आफ्टर प्रेझेंटेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? एक इफेक्ट टाकायचा. ॲडजस्टमेंट लेअर घेतली तरी चालतं, नाही घेतली तरी चालतं. आपण याच्यातून काय करू, एक लिव्ह म्हणून कलर आहे, लिव्ह कलर दिसतोय, तर हा अप्लाय करतो व्हिडिओवर. आता लिव्ह कलर ज्यावेळेस मी अप्लाय करू तर याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काही चेंजेस झाले नाही आहे. ओके, देन आता हा जो चेंजेस आहे मी कशामध्ये करणार? इफेक्ट्स कंट्रोलमध्ये तो अप्लाय झाला असेल इथं, लिव्ह कलर इफेक्ट. आता बाय डिफॉल्ट रेड कलर इथं, बाय डिफॉल्ट म्हणजे की तुम्ही कोणता जरी व्हिडिओ घातला तरी पण इथं बाय डिफॉल्ट रेड कलर असणार आहे. देन इथं काय? आय ड्रॉपर काय? कलर पिकर. देन हा जो आहे, तुम्ही याला क्लिक करा आणि जो कलर तुम्हाला याच्यात पाहिजे त्या कलरला सिलेक्ट करा. समजा एक्झाम्पल त्याला मी क्लिक करतो, त्याला मी क्लिक केलं. देन मला कोणता कलर पाहिजे? मला पाहिजे रेड कलर. तिचा ड्रेसमधला जो कलर आहे मॉडेलचा, थोडासा डार्क कलर सिलेक्ट करतो. हा कलर मी सिलेक्ट केला. काय केलं मी? फक्त जस्ट ओनली लिव्ह कलर ॲड केला आणि ह्या व्हिडिओमधला रेड कलर जो आहे, जो ड्रेस हे केला आहे त्या मॉडेलला, तो फक्त क्लिक केला आहे. आणि याच्यामध्ये अमाऊंट आहे, अमाऊंट टू डिझॉल्व. आता याची अमाऊंट वाढवतो आहे. काहीतरी इफेक्ट होत असतील बघा तुम्ही. आता पूर्ण डायरेक्टली गेलाय तो. आपल्याला काय पाहिजे सांगा? रेड कलर दिसलं पाहिजे, बाकीचं सगळं ब्लॅक अँड व्हाईट झालं पाहिजे. परत अमाऊंट 0 करतो आणि कलर परत हा पिक करतो.
करतोय, बट हे दिसतंय पिक्सेल्स. इथं पण कलर हे राहिलाय. जर याला तुम्ही जर 75 मध्ये जर बघितलं तर हे बघा, हे पूर्ण पिक्सेलेट होऊन गेलंय. कळतंय? हे दिसतंय. तर तुम्हाला काय करावं लागेल सांगा. आता याच्यामध्ये ह्या मॉडेलला ब्लॅक अँड व्हाईट तर ठीक आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त काय दाखवायचं होतं की तिचा ड्रेस रेड झाला पाहिजे, बाकीचं सगळं. पण ते त्याच्यामध्ये हे पिक्सेलेट दिसतात. जर तुम्ही याला झूम केलं तर व्यवस्थित वाटणार पण नाही बघायला. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये परत एक मॅच कलर म्हणून ऑप्शन आहे. याच्यामध्ये युझिंग RGB इथं करा, युझिंग ब्लू. झालं. बघा बरं, गेलं ना त्याचा कलर. आता ब्लॅक अँड व्हाईट तर झालंय सगळं. आपण आता प्रॉब्लेम असा आहे की त्याची स्किन पण ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे होती, स्किन टोन. ब्लॅक अँड व्हाईट काय झालंय, बॅकग्राऊंड. ड्रेस पण आहे जसा तसा, आपला जसा पाहिजे तसा आहे. पण ते स्किन कसं काय आली? स्किनला तर आपण सिलेक्टच नव्हतं केलं ना. तर त्याची स्किनला आता टॉलरन्स आपण काय करू, कमी करू किंवा जास्त करू. आय थिंक हां झालंय. मी 2-3 पॉईंट होता. हे बघा, आता आपण व्हिडिओ इथे येऊ, सीझर टूल ॲड करू आणि ह्या कलरमध्ये एफेक्ट्स पॅनल ऑफ करू. वाईप ॲड करू. सिक्वेन्स कलर आयसोलेशन कळालं काय असतं. तुम्ही एखादं काय करू शकता, वेगवेगळे जे मॉडेल आहेत ते करू शकता. एखाद्याचा ड्रेसचा कलर चेंज करू शकता. समजतं? अनिकेत कळालं का? एकदम स्मूथ होतंय. तुम्ही बघितलं असं ना असे सारे मॉडेल. आपण ते एक पोस्टर बनवतो फोटोशॉपमध्ये पण, रंका ज्वेलरी, त्या टाईपमध्ये तुम्ही असं करू शकता. तुम्ही नेटवरून खूप सारे व्हिडिओज घ्या, तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही हे मॉडेल घेऊ शकता. देन हिचा फक्त रेड कलर सिलेक्ट करून बाकीचं सगळं हे करू शकता, किंवा तुमचं स्वतःचं पण शूट करा तुम्ही. देन त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट लेअर जरी घेतली, इथे तुम्ही ब्राईटनेस वगैरे कॉन्ट्रास्ट जरी ॲड केला तरी पण चालतं. ओके, तुम्हाला टोन कलर बेसिक करेक्शन म्हणून इथून भेटून जाईल. हे बघा, इथे तुम्ही अजून त्याचे कलरचं हे करू शकता. देन त्याच्यानंतर तुम्हाला जर व्हाईट नसेल यूज करायचं, तुम्ही क्रॉस झूम जरी यूज केला तरी पण चालतो. किंवा एक डिप टू व्हाईट जो आहे, मी तो पण सांगितलं आहे तुम्हाला, तो पण ॲड करू शकता तुम्ही.
अजून एक कलर करेक्शनवरचं सेशन आहे आपलं ॲडव्हान्समधलं. आता बेसिक तर कळालं ना सगळं. ॲडजस्टमेंट लेअर कळाली, कलर आयसोलेशन कळालं, कलर करेक्शन कळालं. आता आपल्याला घ्यायचं आहे व्हिडिओ ट्रान्झिशन. आपण घेतले ते व्हिडिओ ट्रान्झिशन, पण आपण इथं जे होते तेच ॲड केलेत. म्हणजे की हे झूम, पेज टर्न ते आपल्या स्वतःचे क्रिएट करायचे. ओके, नाही इथंच क्रिएट करायचे डायरेक्टली. हे बघा किती छान वाटतं. हे काय आहे की ज्यावेळेस आपण लिव्ह कलर घेतो ते तुम्ही जो कलर सिलेक्ट ठेवता तो कलरला इथं ते बाय डिफॉल्ट तुम्हाला क्लिक करून चेंज करायचं आहे. त्याचा टॉलरन्स वगैरे, त्याच्यानंतर एजचे स्मूथनेस वगैरे हे तुम्ही सगळं चेक करून बघा. तुमच्या व्हिडिओ येस लिव्ह कलरमध्येच आहे आपण. आणि अमाऊंट तुम्हाला कशी करायची हे तुमच्यावर मॅटर करतं. तुम्हाला अमाऊंट किती ठेवायची, ब्लॅक अँड व्हाईट किती करायचं आहे. ओके, एखादा व्हिडिओ डायरेक्टली ह्यू सॅच्युरेशन जर टाकला तर डायरेक्टली पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातो. पण आपल्याला तसं नाही पाहिजे ना, आपल्याला फक्त मॉडेल दिसलं पाहिजे ना. तुम्हाला जर स्किन टोन जरी त्याचा तसा ठेवायचा असेल तर तुम्ही ह्यो स्किन टोन पण चेंज तसं जसं होता तसं राहून देऊ शकत होते. टॉलरन्स ज्यावेळेस तुम्ही कमी केला त्यावेळेस तो पूर्ण स्किन टोनचा पण गेला. याच्यानंतर इथं परत युझिंग व्ह्यू आणि युझिंग RGB. हे काय होतं की युझिंग व्ह्यू सॅच्युरेशन म्हणजे काय, त्याच कलरला तोच कलर मॅच करतो. ओके, 12 वाजले, आपण इथं थांबू. अनिकेत 12 वाजता सेशन आहे, जॉईन राहा तुम्ही. ओके.